आमदार महेश सावंत माझ्या बरोबर आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल आपण पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली. मुंबईची तुंबई सगळे बजेट नालेसफाईचे बजेट फक्त कागदावर आहे आणि ओरिजिनल त्यांनी काय साफ केलंय, किती ट्रक आले, किती गाळ काढला त्याचा तपशील मुंबईकरांना द्यावा. किती फेऱ्या झाल्या, कुठे गाळ टाकला, तिकडचा पण फेऱ्याचा तपशील मुंबईकरांना द्यावा. आज मी तुम्हाला मला शोकांतिका वाटते, प्रभादेवीमध्ये खूप वर्षाला पाणी तुंबला नव्हता. 26 जुलैला पुरा मुंबईत तुंबला, तेव्हा तुंबला. त्याच्यानंतर कधीच तुंबला नव्हता. आज एवढ्याशा पावसानंतर तिथे पाणी तुंबतंय प्रभादेवी एरियामध्ये. म्हणजे एवढी शोकांतिका आहे की महापौर यांनी मोठमोठ्या वल्गना केल्या, आम्ही हे करू, मागचा भ्रष्टाचार झाला, हे झाला. तुमच्या राज्यात काय झालं? स्वतःचा नाही वाकून बघायचा, दुसऱ्याचा बघायचा झाकून, अशी परिस्थिती सध्या महापौरांची झाली. आणि महापौरांना आम्हाला वाटते कुठला अधिकार आहे की नाही मला ते कळतच नाही. फक्त ते नुसते शोभेच्या खुर्चीवर बसलेले आहे. बाकी त्यांच्या आजूबाजूचे नेते मंडळी महानगरपालिका चालवतात आणि ते आपल्या सोयीस्कर कॉन्ट्रॅक्टरांना तिथे आणून काम होऊ दे न होऊ दे, परंतु पर्सेंटेज आम्हाला मिळाले पाहिजे या उद्देशाने मुंबईची पूर्ण तुंबई करतात. आणि मुंबईची थोड्या दिवसांनी, आता एवढ्याशा पावसामध्ये एवढी हालत झाली आहे, परंतु आता जे मेन पाऊस पडला नाही त्यावेळी तर मुंबई कशी राहील देवाला माहिती. आज थोडासा पाऊस पडला, त्याच्या महापौरच्या 100 लोक पडताय पावसामध्ये, कशा बघतायत? महापौरांना काय पडलेली नाही आहे. महापौरांना म्हटलं ना, शोभेचा खुर्ची आहे ती. त्यांना जर वाचला असता तर त्यांनी पावसाळ्यापूर्वी जिथे जिथे नाले आहेत, जिथे जिथे स्ट्रॉंग वॉटर आहे, त्यांची पाहणी केली असती. एकदा सुद्धा पाहणी केलेली नाही. सत्ताधारी म्हणताय की 25 वर्ष शिवसेनाची सत्ता होती आणि शिवसेनाचे हे भ्रष्टाचार आता उजागर झालेला आहे. भ्रष्टाचार शिवसेनेचा दुसरा त्यांना दुसरा आहे काय? 4 वर्ष झाली प्रशासनाकडे होते आणि आता 4 महिने झाले भाजपकडे आहे महानगरपालिका. त्यामुळे भ्रष्टाचार हा आता 4 वर्षात फोपावलाय. फक्त कागदावरती नालेसफाई होते, प्रत्यक्षात होत नाही. आणि शेतकऱ्यांचे विषय, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे काय बघ? आमचे आमदार पाटील साहेबांनी आज खरोखर शेतकऱ्यांच्या बाजू व्यवस्थित मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी किती दिली, कशा पद्धतीने, त्याचा श्वेतपत्रिका काढा, लोकांना समजू दे तरी किती जणांना दिली. तुम्ही फक्त बोलता पहिला हप्ता दिला, दुसरा हप्ता दिला, पण किती लोक, एवढे सत्ताधारी आमदार सुद्धा बोलतात की शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही, शेतकऱ्यांना पैसे मिळत. फक्त मंत्री महोदय बोलतो की सगळा दिला, सगळा दिला. आणि आमच्या कैलास पाटील सांगितलं, मामा तुम्हाला मामा आम्ही बोलवतो, तुम्ही आता शेतकऱ्यांना पण मामा बनवताय. जे विरोधी पक्ष आमदार आहेत त्यांना निधी मिळत नाही आहे, त्याचा पण आरोप आहे. कशा बघतायत? सत्ताधाऱ्यांना निधी जास्त मिळत आहे, विरोधकांना निधी मिळत नाही. नाही, ती प्रथाच आहे, त्याला हरकत नाही. सत्ताधाऱ्यांना मिळू दे, आम्हाला जेवढा मिळेल तेवढा मिळेल, आम्ही त्याच्यात समाधानी आहोत. तर तुम्ही बघितला की आमदार जे आहेत ते महेश सावंत होते, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की सत्ताधाऱ्यांना जेवढे निधी मिळते माहिती आहे मला, पण आम्हाला जेवढे मिळते ते माहिती आहे, तर आम्ही समाधानी आहोत. पण शुभेच्छा, आनंद पांडे, मुंबई.